शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. कृषी दर्शन कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. मंडळी, शेती व्यवसायाला एक पूरक व्यवसाय म्हणून आपण पशुपालन व्यवसाय करतो. खरं तर शेतीसोबतच पशुपालन व्यवसाय हा शेतकरी बांधवांना शाश्वत उत्पादन मिळवून देणारा व्यवसाय ठरतोय. पारंपरिक पद्धतीने आपण पशुपालन करताना यामध्ये शेळीपालन असेल, मेंढीपालन असेल, कुक्कुटपालन असेल, याच्या माध्यमातून आपण आपली आर्थिक प्रगती चांगल्या प्रकारे करू शकतो. म्हणूनच आजचा आपला विषय आहे पशुसंवर्धन योजनांनी ग्रामीण भागात उद्योजकता विकास. या विषयाला अनुसरून मार्गदर्शन करण्यासाठी आज आपण तज्ज्ञ म्हणून आमंत्रित केलं आहे डॉक्टर प्रशांत भड सरांना. भड सर, नमस्ते, कार्यक्रमात स्वागत. नमस्कार. नमस्कार. डॉक्टर प्रशांत भड सर हे उपायुक्त आहेत पशुसंवर्धन आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे या ठिकाणी. सरांना या क्षेत्रातील प्रदीर्घ असा अनुभव आहे. या अनुषंगाने सर आपल्याला कार्यक्रमात मार्गदर्शन करतील. शेतीबरोबरच पशुसंवर्धन व्यवसाय हा शेतकरी बांधवांना एक चांगला पर्याय आहे. तर याविषयी आपण शेतकरी बांधवांना काय माहिती द्याल? शेती हा भारतीय अर्थकारणाचा एक कणा मानला जातो आणि शेतीला पूरक म्हणून पशुपालन या व्यवसायाकडे बघितलं जातं. सध्याची जी वाढती लोकसंख्या आहे त्याला आवश्यक असणारे जे पशुधन पदार्थ आहेत त्याचा पुरवठा जो आहे तो फार मर्यादित स्वरूपाचा दिसतोय आता. आणि हा पुरवठा पूर्ववत आणणे किंवा त्याला मीट करणे यासाठी या विषयावर अधिकाधिक प्रयत्न करणे किंवा अधिकाधिक काम करणे खूप स्कोप आहे याला. आणि त्या म्हणून या संदर्भात पुढे ग्रामीण युवकांना या विषयाशी जोडून आणि त्यांना अर्थार्जनाचा विविध मार्ग निर्माण करण्यासाठी काही नवीन योजना शासनाने आणलेल्या. आता आपण उल्लेख केला भड सर की योजनांचा समावेश आहे, यामध्ये वेगवेगळ्या योजना आहेत. तर तुम्ही आम्हाला या योजनांबद्दल माहिती द्याल का? राज्याच्या पशुसंवर्धन विभागाने आणि केंद्र शासनाच्या मदतीने आपण एक नवीन योजना सुरुवात केलेली आहे. ही योजना सन 2021-22 पासून सुरुवात झाली आणि या योजनेचं नाव आहे राष्ट्रीय पशुधन अभियान, म्हणजेच नॅशनल लाईव्हस्टॉक मिशन. याद्वारे पशुसंवर्धन विषयक बाबींचा वापर करून किंवा पशुसंवर्धन विषयक गोष्टींचा अंतर्भाव करून शेतकऱ्यांना उद्योजक बनवण्याचं हे मानस आहे, जेणेकरून त्यांना या योजनेचा लाभ घेऊन रोजगार किंवा स्वयंरोजगार करून स्वतःला त्या मालक बनवायचं, हा त्यामागचा उद्देश आहे. तर आता या योजनेचे उद्देश काय आहेत याविषयी आपण काय सांगा? या योजनेमार्फत ग्रामीण भागामध्ये पशुसंवर्धनच्या माध्यमातून नवीन उद्योजक निर्माण करणे हा प्रथम उद्देश. आणि ह्या उद्देशानुसार रोजगार निर्मिती करून लोकांना ग्रामीण भागामध्ये रोजगार निर्मिती करणे. त्यानंतर या उद्योगामार्फत विविध उत्पादनं वाढवणे, पशुजन्य पदार्थांचे उत्पादन वाढवणे, एका छत्राखाली दूध, अंडी, मांस ह्याचं उत्पादन निर्मिती करणे. आणि मुख्य म्हणजे असंघटित क्षेत्र हे जे आहे याला संघटित क्षेत्राशी जोडणे. आणि त्यासाठी आवश्यक कच्चा माल निर्मिती करणे किंवा आवश्यक उपपदार्थ पुरवणे, ह्या सर्वचं समायोजन करून एक विकास पशुसंवर्धनाच्या माध्यमातून करणे हा या योजनेचा उद्देश आहे. पण आता ही योजना जी आहे ती केंद्र शासन पुरस्कृत आहे का आणि याची अंमलबजावणी कशा प्रकारे केली जाते? ही योजना केंद्र शासनाची आहे, केंद्र पुरस्कृत आहे. विशेष म्हणजे या योजनेसाठी कुठेही तुम्हाला जायची गरज नाही, कुठे कोणाला ऑफिसमध्ये भेटायची गरज नाही. ही योजना संपूर्णतः ऑनलाईन आहे. जर लाभार्थ्याला अर्जदाराला अर्ज करायचा असेल तर त्याला www.nlm.udyamimitra.in या वेबसाईटवर जाऊन या योजनेची पूर्ण माहिती घेता येतो. आता या योजनेची माहिती महाराष्ट्रातील जर ग्रामीण भागातील युवकांना घ्यायची असेल तर आपण त्याचा मराठी पण पूर्ण अनुवाद केलेला आहे. आणि मराठी अनुवाद करून हा आपला पशुसंवर्धन विभागाची जे संकेतस्थळ आहे, वेबसाईट आहे, त्यावर www.ahd.maharashtra.gov.in या वेबसाईटवर आपण अपलोड केलेला आहे. आता यामध्ये सुरुवातीलाच असं सांगितलंय की यामध्ये कुठलीही डेट नाहीये, लास्ट डेट नाहीये आणि
कोणीही अर्ज करू शकतो. अगदी खरं आहे. त्यामुळे याला असं कुठल्या प्रवर्गातील लाभार्थी अशातलाही काही भाग नाही. त्यामुळे कोणीही या योजनेसाठी वेबसाईटवर जाऊन लॉग इन अर्ज करू शकतो. कुक्कुटपालनाद्वारे आपण जे काही उद्योजकता विकास योजना आहे, तर ही योजना काय आहे याविषयी आपण काय माहिती द्या? नॅशनल लाईव्हस्टॉक मिशन म्हणजे राष्ट्रीय पशुधन अभियान या योजनेमध्ये मूलतः 4 विविध योजनांचा उपयोजनांचा समावेश होतो. पहिली योजना त्यामधली आपण सांगितल्याप्रमाणे कुक्कुटपालनाद्वारे उद्योजकता विकास. तर यामध्ये 1000 अंड्यावरील देशी पक्षींचे पालन करणे हा यामागची संकल्पना आहे. बरं. यामध्ये टोटल प्रोजेक्ट कॉस्ट जी असते म्हणजे प्रकल्प अहवाल याच्या 50% सबसिडी देय आहे. म्हणजे यामध्ये मॅक्झिमम सबसिडी जी आहे ती 25 लाख पर्यंत आहे. म्हणजे प्रोजेक्ट कॉस्ट 50 लाख पर्यंत मर्यादित आणि सबसिडी 25 लाख पर्यंत मर्यादित. ओके. अशा प्रकारे कुक्कुटपालनाची योजना आहे. अशा स्वरूपाच्या शेळी मेंढी वराहपालन आणि वैरणीच्या योजना आहेत. बरं. कुक्कुटपालन आणि शेळी मेंढी पालन या व्यतिरिक्त अजून कोणत्या योजना आहेत याविषयी आपण काय माहिती द्या? शेळी पालन योजना आहे ही सुद्धा यामध्ये अंतर्भूत आहे. शेळी पालनामध्ये 500 शेळ्या अधिक 25 बोकड ह्या स्वरूपाची ही योजना आहे. आणि यामध्ये असे वेगवेगळे 5 स्टेप्स केले आहेत. सुरुवातीला ही योजना जेव्हा लॉन्च झाली त्यावेळेस 500 अधिक 25 म्हणजे 500 शेळ्या अधिक 25 बोकडच्या अनुदानात मर्यादित होती. त्यासाठी प्रोजेक्ट कॉस्ट 1 कोटी होती आणि अनुदानाची मर्यादा 50 लाख होती. परंतु त्या योजनेचं क्वांटम बघता केंद्र शासनाने याला सुधारित केलं आणि मग यामध्ये स्लॅब्स पाडून दिले. जसं 500च्या नंतर 400, 300, 200, 100 म्हणजे 100 अधिक 5, 200 अधिक 10, 300 अधिक 15, 400 अधिक 20 आणि 500 अधिक 25. 500 मादी आणि 25 नर शेळी किंवा मेंढी या प्रकारे ती योजना राबवण्यात आहे. यानंतर वराह पालन. आता वराह पालन हा विषय जो आहे आता नवीन इमर्जिंग विषय आहे. पूर्वी यामध्ये एवढा स्कोप नव्हता, पण आता बरेचसे युवक युवती ह्या व्यवसायाकडे वळले आहेत. त्याचं महत्त्व पण कळलं आहे, त्याची डिमांड वाढलेली आहे. इव्हन फॉरेन कंट्रीजमध्ये सुद्धा त्याचा वापर जास्त होतोय. जसं आपल्या भारतामध्ये शेळ्या मेंढ्यांचा जास्त वापर होतोय तसं तिकडे जास्त होतं. त्यामुळे इम्पोर्टचे एक्सपोर्टचे एव्हेन्यूज वगैरे बघितलं तर वराह पालनाची पण एक योजना आहे. यामध्ये सुरुवातीला ही लॉन्च झाली त्यावेळेस 100 मादी अधिक 10 नर ही योजना होती. त्यानंतर याला क्वांटम याचा कमी करण्यात आला, 50 मादी अधिक 5 नर या स्वरूपाची करण्यात आलेली आहे. ही वराहाची योजना आहे. यामध्ये 100 अधिक 10ची जी अनुदानाची मर्यादा आहे ती 30 लाख आहे. प्रोजेक्ट कॉस्ट 60 लाख, अनुदान 30 लाख आणि 50 अधिक 5ची जी आहे त्याच्यामध्ये प्रोजेक्ट कॉस्ट 30 लाख, अनुदान मर्यादा 15 लाख. यानंतर जी योजना आहे ती वैरण विकासाची योजना आहे. यामध्ये टोटल 3 प्रकारच्या विविध कॉम्पोनंट्स आहे. याच्यामध्ये मुरघास बेलर युनिट तयार करणे, ज्याला आपण सायलेज मेकिंग युनिट म्हणतो. नंतर त्यामध्ये टोटल मिक्स रॅशन हा एक कॉन्सेप्ट नवीन आला की असलेल्या आपल्या वैरणीमधून मिक्स रॅशन सगळ्या अंतर्भाव करून घटकाचा म्हणजे पशूंच्या खाद्याचा सर्व अंतर्भाव करून. तिसरा पार्ट येतो त्याच्यामध्ये वैरणीच्या विटा तयार करणे, म्हणजे ड्राय फॉडर जे असतात त्याचा कॉम्पॅक्ट त्याची एक वीट तयार करणे. अशा युनिटसाठी सुद्धा 50 लाख रुपयेपर्यंतची सबसिडी देय आहे. या योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर साधारण अर्ज कोण करू शकतं या योजनांसाठी? इंडिव्हिज्युअल व्यक्ती, कुठलीही व्यक्ती अर्ज करू शकते. याशिवाय वेगवेगळ्या फार्मर प्रोड्युसर कंपनी आहे ते अर्ज करू शकतात. नंतर फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन्स आहेत त्या अर्ज करू शकतात. त्यानंतर जॉईंट लायबिलिटी ग्रुप्स आहेत, सेल्फ हेल्प ग्रुप आहे, बचत गट आहेत त्या अर्ज करू शकतात. नंतर सेक्शन 8 अंतर्गत नोंदणी करणाऱ्या कंपन्या सुद्धा यामध्ये इंडिव्हिज्युअली भाग घेऊ शकतात. याशिवाय या योजनेचं वैशिष्ट्य म्हणजे की या योजनेत एक लाभार्थी कितीही दोन्ही योजनांचा तिन्ही योजनांचा लाभ घेऊ शकतो. आणि इंडिव्हिज्युअल लाभार्थी असेल तर ते दोघं मिळून तिघं मिळून सुद्धा यामध्ये भाग घेऊ शकतात, ग्रुपमध्ये सुद्धा लाभ घेऊ शकतात. तर अशा विविध प्रकारचं याची लाभार्थीची पात्रता आहे. या योजनांची अर्ज प्रक्रिया कशा प्रकारची आहे आणि या योजनेमध्ये जी पात्रता ठरवली जाते त्यासाठी निकष काय आहेत याविषयी आपण काय सांगाल? या योजनेची पात्रता ठरवताना
एक महत्त्वाची बाब अशी आहे की यामध्ये जेवढे लाभार्थी असतील, ज्यांनी अर्जदार असतील, जर ते योजनेचे निकष पूर्ण करत असतील तर त्यांना लाभ मिळू शकतो. म्हणजे यासाठी कुठलं असं विशिष्ट टार्गेट नाही आहे किंवा विशिष्ट अशी एंड डेट नाही आहे. म्हणजे कोणताही लाभार्थी त्याला लाभ घेऊ शकतो. आता अर्ज करताना त्याला सर्वात प्रथम हे ऑनलाईन पोर्टलवर स्वतःला नोंदणी करावी लागते. त्याच्या मोबाईल नंबरवर त्याचा नोंदणी करून त्याचा OTP बेस्ड रजिस्ट्रेशन असते, आपलं जे रुटीन प्रकारे रजिस्ट्रेशन असतं. त्यानंतर त्याला सर्वात वैयक्तिक स्वतःची माहिती भरावी लागते. त्याचा नाव, पत्ता, कॅटेगरी त्याची इंडिव्हिज्युअल आहे की बचत गट म्हणून तो नोंदणी करायची आहे त्याला, किंवा जॉईंट लायबिलिटी ग्रुप, फार्मर प्रोड्युसर कंपनी, कुठल्या यांनी त्याला ते आयडेंटिफाय करायला लागतं. नंतर त्याला प्रोजेक्ट डिटेल्स भरावे लागतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याला बँकेचे डिटेल्स भरावे लागतात, ज्या बँकेत त्याची सबसिडी येणार आहे आणि ज्या बँकेला तो लोन घेणार आहे त्या बँकेच्या बाबतीत ही सगळी माहिती अचूक भरायला लागते. त्यानंतर विविध वेगवेगळ्या प्रकारचे डॉक्युमेंट्स आहेत ते त्याला ऑनलाईन असे भरावे लागतात. त्याला ह्या सगळ्या गोष्टी आधीच थोडीशी तयारी करावी लागेल. त्याला यासाठी त्याला थोडासा DPR कसा बनवायचा याबाबत मार्गदर्शन घ्यावे लागेल. DPR तयार करताना ज्या 2-4 गोष्टी असतात की जसं महत्त्वाच्या बाबी असतात. आता हे 4ही योजना मी ज्या सांगितल्या त्या 4ही योजनांमध्ये वेगळे प्रकारचे कॉम्पोनंट आहेत. त्याचा माहिती या नॅशनल लाईव्हस्टॉक मिशनच्या वेबसाईटवर जी दिलेली आहे त्यामध्ये ज्या गाईडलाईन्स आहेत त्याच्या परिशिष्ट 1, परिशिष्ट 2, परिशिष्ट 3 आणि परिशिष्ट 4 या 4ही परिशिष्टांमध्ये या 4ही योजनेच्या कॉम्पोनंटची माहिती दिलेली आहे. त्यानुसार त्या DPR तयार करणे. जागा महत्त्वाची आहे. विशेष म्हणजे इथे सांगू इच्छितो की या योजनेमध्ये 2 गोष्टी अशा आहेत की ज्याला अनुदान देय नाही आहे. पहिली गोष्ट म्हणजे यासाठी जागा विकत घेण्याला अनुदान नाही आहे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे यामध्ये खेळतं भांडवल जे लागणार आहे त्याला अनुदान देय नाही. बाकी सर्व गोष्टी या योजनेच्या इम्प्लिमेंटेशनसाठी लागतात, समाविष्ट यामध्ये आहे. बरोबर. योजनांसाठी शासनाकडून 50% अनुदान आपण देता आहात, पण उर्वरित जे 50% भांडवल आहे ते शेतकरी बांधवांनी उभारावं कसं, याविषयी आपल्याकडे काही कल्पना आहेत किंवा काही मुद्दे आहेत का? या योजनेचा कॉम्पोनंट वाईज जर विचार केला तर किमान 10% लाभार्थींनी स्वतः हिस्सा भरणं आवश्यक आहे. आता प्रोजेक्ट कॉस्ट, समजा शेळ्या मेंढ्याचं उदाहरण घेतलं आपण, तर प्रोजेक्ट कॉस्ट 1 कोटीची असेल तर 50 लाख ही सबसिडी येते. आणि 10%, किमान 10% म्हणजे 10 लाख बँकेकडे त्याच्याकडे असणं आवश्यक आहे. त्याच्या बँक स्टेटमेंटमध्ये ती रिफ्लेक्ट व्हायला पाहिजे अर्ज भरताना. उरलेले 40% आहे त्याला बँकेमार्फत उभे करायचे आहे. मग वेगवेगळ्या बँकेमार्फत वेगवेगळे त्याला अप्रोच होऊन कर्ज प्रक्रियेसाठी बँकेचे जे डॉक्युमेंट्स आहेत त्याला ते जमा करायला लागतात आणि त्यानुसार त्याला अर्ज करता येतो. आता यामध्ये एक दुसरा कॉम्पोनंट असा आहे की जर लाभार्थ्याला कुठल्या बँकेतून कर्जच घ्यायचं नाही तर हा उरलेला 50% तो स्वतःच उभा करू शकतो. त्यासाठी त्याला काही गोष्टींची आवश्यकता लागते की त्या जो 50% आहे त्याच्या बँकेमध्ये तो जमा आहे आणि तो बँक स्टेटमेंटमध्ये रिफ्लेक्ट व्हायला लागतो. नंबर 2, त्याला बँक गॅरंटी म्हणजे प्रोफॉर्मा बँक गॅरंटी ॲनेक्झर 7 मध्ये जे दिलेले आहे ती अपलोड करावी लागते. आणि त्या बँकेला अर्ज करण्यासाठी प्रोफॉर्मा फॉर सबमिशन ऑफ बँक गॅरंटी अशा ह्या 3 गोष्टी त्याला द्याव्या लागतात. आणि ही सबसिडी येताना त्या लाभार्थ्याच्या त्या बँकेमध्ये असलेल्या अकाउंटमध्येच थेट स्वरूपात येत असते. बँक लोन आणि बँक गॅरंटी याचा उल्लेख आपण केला. या दोन्ही बाबी अतिशय महत्त्वाच्या आहेत या पूर्ण प्रक्रियेमध्ये. तर याची कागदपत्रांची जुळवाजुळव नेमकी कशी करायला पाहिजे शेतकरी बांधवांनी, काय सांगाल आपण? लाभार्थ्याला जर यामध्ये लोन घ्यायचं असेल तर यांनी इनिशियल DPR तयार करून, म्हणजे डिटेल प्रोजेक्ट प्रकल्प प्रस्ताव तयार करून बँकेला जर बोलणं करून घेतलं तर नंतरची प्रक्रिया ही थोडी सोपी जाते. कारण की एक अर्ज प्रक्रियेमध्ये आपण जेव्हा बँकेला अर्ज पाठवतो ऑनलाईन तर ते त्यांना ऑनलाईनच मंजुरी द्यावी लागत असते. त्यामुळे हे डिपेंड करतं वेगवेगळ्या बँकांच्या धोरणानुसार हे बदलू शकतं, डिपेंड करतं. त्यांचा व्याजदर वेगळा असतो आणि त्यांचा सिबिल स्कोअर वगैरे, म्हणजे मॉर्गेज वगैरे मागतात काही बँका, डिपेंड कुठल्या बँके. पण आता असं आहे त्यामध्ये
की ही योजनेचं मॉनिटरिंग हे सेंट्रल गव्हर्नमेंट लेवलवर पण होत आहे. बरं. त्यामुळे बँकांना पण आम्ही सूचना करतो आहेत. स्टेट लेवल बँकिंग समितीमार्फत सुद्धा आम्ही सूचना देतो की यामध्ये तुम्ही निर्णय लवकर घ्या आणि लाभार्थ्याला जास्तीत जास्त लाभ देण्याचा सहकार्य आपण करा. सहकार्य करा. कमीत कमी डॉक्युमेंटेशनमध्ये आपण त्यांना जास्तीत जास्त उद्योजक बरोबर. निर्माण करण्यामागे शासनाचा उद्देश आहे. पोर्टलवर जे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत ते अपलोड केल्यानंतर फिजिकली ते डॉक्युमेंट आपल्या ऑफिसला येऊन देणं कितपत गरजेचं आहे? अजिबात नाही. यामध्ये कुठलंही डॉक्युमेंट्स फिजिकल द्यायचं नाही आहे. अर्ज बरं. प्रक्रिया इतकी सिम्प्लिफाईड केलेली आहे. अर्ज सादर केल्यानंतर काय होतं की हा लाभार्थ्याने ऑनलाईन अर्ज सादर केला की तो ऑनलाईन स्टेट लेवल इम्प्लिमेंटिंग एजन्सी म्हणजे आयुक्त पशुसंवर्धन कार्यालय हे त्याचे स्टेट लेवल इम्प्लिमेंटिंग एजन्सी आहे. हां, तर त्यांच्याकडे येतो. प्रथम दर्शनी प्रायमरी स्क्रुटिनी त्याची होते, प्राथमिक छाननी होते आणि जर ओके असेल तो अर्ज अच्छा. तर तो जिल्हास्तरीय समितीकडे छाननीसाठी तपासणीसाठी पाठवला जातो. बरं. आणि जर त्यामध्ये काही त्रुटी असतील तर त्या लाभार्थीला ऑनलाईन रिटर्न करतो आपण बरं. की हे डॉक्युमेंट्स तुझे कमी आहेत, त्याची त्रुटीची पूर्तता कर आणि आम्हाला परत सबमिट कर. बरं. आपण रिजेक्ट नाही करत. त्रुटीची पूर्तता कर आणि परत सद. आमच्याकडे आला डॉक्युमेंट्स ओके असले आम्ही जिल्हास्तरीय समितीला पाठवतो. जिल्हास्तरीय समितीचे डिस्ट्रिक्ट आमचे जे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त आहेत हे त्याचे अध्यक्ष आहेत, त्यांच्या अध्यक्षतेखाली समिती आहे. ते लाभार्थीच्या स्पॉटवर जातात ज्यावर ते प्रकल्प उभा राहणार आहे, तिथे जाऊन पाहणी करतात. आता तिथे पाहणी करताना त्या बऱ्याचशा बाबी बघितलं जातं की ती जागा त्या प्रकल्पासाठी योग्य आहे का, तिथे अतिक्रमण वगैरे काही झालेलं आहे का, तिथे अप्रोच आहे का व्यवस्थित, अच्छा. तिथे वीज पुरवठा आहे का, त्या जागेला पाणी पुरवठा आहे का, त्या जागेवर काही कर्ज वगैरे किंवा बोजा वगैरे आहे का, ह्या सगळ्या बाबींची पूर्ण प्रायमरी स्क्रुटिनी होते. आणि नंतर हे बघितलं जातं की यामध्ये तो प्रोजेक्ट जो सबमिट केलेला आहे लाभार्थीने त्या जिल्ह्याला तो व्हायबल आहे का, म्हणजे प्रोजेक्ट व्हायबिलिटीची पण टेस्टिंग होते आणि त्यांचा अहवाल आम्हाला SL म्हणजे स्टेट इम्प्लिमेंटिंग एजन्सीला पाठवला जातो. त्यानंतर स्टेट इम्प्लिमेंटिंग एजन्सी छाननी करून हा अहवाल बँकेला ऑनलाईन देते सँक्शन देऊन. मग बँकेने सँक्शन केल्यावर बँकेकडे 2 ऑप्शन्स असतात. बँकेने सँक्शन आयदर बँक कॅन सँक्शन म्हणजे बँक सँक्शन करू शकतं किंवा बँक नॉट इंटरेस्टेड म्हणून पण देतात. म्हणजे बँकेला जर करायचं बँकेवर डिपेंड आहे. मग बँकेने जर नॉट इंटरेस्टेड म्हटलं की तो परत अर्ज ऑनलाईनच लाभार्थीला जातो. लाभार्थीला दुसरी बँक बदलून दुसरी बँकेला परत प्रक्रिया पूर्ण होऊ शकते. बँकेने सँक्शन झाल्यावर तो अर्ज स्टेट लेवल एक्झिक्युटिव्ह कमिटी SLEC कडे जातो आणि SLEC मार्फत तो मंजुरी झाल्यानंतर केंद्राला जातो. केंद्राची जी प्रोजेक्ट अप्रुव्हल कमिटी आहे ती प्रत्येक अर्जाला तपासणी होऊन मंजुरी देते आणि मग लोन डिस्बर्समेंट आणि लाभार्थीच्या खात्यामध्ये ती प्रोजेक्ट कामाच्या प्रगतीनुसार टप्प्यांमध्ये सबसिडी जमा केली जाते. बॅक हँडेड म्हणजे काम सुरू करायचं आणि जेवढं व्हेरीफाय करून सबसिडी जमा करायची अशा प्रकारे. अर्जदारांनी अर्ज केला आणि त्याला अर्ज केल्यावर त्याचं स्टेटस त्याला त्याच्या लॉग इनलाच दिसणार. म्हणजे त्यांनी लॉग इनला बघितलं तर अर्ज कुठे त्याचा पेंडिंग आहे, कुठल्या स्टेजला आहे, काय काय डॉक्युमेंट त्यांनी भरलेले आहे. जर आम्ही त्याला रिटर्न केला तर काय त्रुटी आहे ते सुद्धा त्याला देतो. त्याला ऑनलाईन पण दिसतं, त्याला मेल पण येतो सिस्टीम जनरेटेड, बँकेकडनं पण मेल येतो. त्याला कुठे जायची आवश्यकता नाही आहे. पशुखाद्य आणि वैरणासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी आपण शेतकरी बांधवांना सांगाल? यामध्ये 3-4 बाबी त्यांनी सांगितल्या होत्या की टोटल मिक्स राशन, सायलेज बेलर मेकिंग युनिट आणि फॉडर ब्लॉक मेकिंग युनिट ह्या 3 बाबींच्या योजनेमध्ये समावेश केलेला आहे. याचाही 50 लाख रुपये अनुदान मॅक्झिमम दे आहे. आणि ह्यासोबतच इतर बाबी ज्या आहेत जसं म्हणजे कुक्कुटपालन, शेळीपालन, वराहपालन आणि फॉडर ब्लॉक मेकिंग या 4ही योजनांचा जर आपण DPR करायचं म्हटलं तर त्याच्यामध्ये कुठल्या गोष्टी अंतर्भाव करावा हे थोडंसं आपण बघितलं आवश्यक आहे, महत्त्वाचं आहे. यामध्ये जसं शेळीचं उदाहरण घेतलं आपण तर शेळीमध्ये आपल्याला DPR तयार करताना ज्या गोष्टी लागतील त्यामध्ये कोणत्या कोणत्या बाबी आहेत तर त्यामध्ये शेळ्यांची किंमत येतं, त्याच्यासाठी जे शेड आहे त्याची किंमत येतं, त्याच्यानंतर त्याला विमा त्या शेळ्यांचा, ट्रान्सपोर्ट त्याचा, इतर काही चार्जेस खर्च असेल तो, नंतर त्याला जे औषध वगैरे लागतात त्या शेड म्हणजे पिलांसाठी वेगळं शेड, शेळ्यांसाठी वेगळं शेड, चाफ कटर
किंवा वैरणीसाठी जे शेतीची वैरण लागवडीसाठी ह्या विविध ज्या बाबी ह्या सगळ्या याच्यात फक्त यामध्ये जमीन खरेदी नाही आणि खेळतं भांडवल. कुक्कुट प्रकल्पाच्या बाबतीत असं राहील की त्याच्यामध्ये 2-3 कॉम्पोनंट आहेत की त्याच्यामध्ये पेरेंट स्टॉक जो आहे म्हणजे जो आपण 1000 मादी आणि 100 नर जे देशी अंड्यावरील पक्षी आपण प्रोजेक्ट बनवतो त्यासाठी पेरेंट स्टॉक म्हणजे आपण याला पेरेंट स्टॉक म्हणतो. तर पेरेंट स्टॉकसाठी शेड तो एक पार्ट आला. त्यानंतर हॅचिंग युनिट म्हणजे हॅचेरी म्हणजे मशिनरी पूर्ण हॅचेरी युनिट. नंतर ब्रुडिंग युनिट येतं. ब्रुडिंग युनिट म्हणजे ज्याच्यात ते अंडी उबवणी झाल्यावर जे पिल्लन तयार होतात ते ब्रूड करायसाठी म्हणजे वाढवण्यासाठी. नंतर पूर्ण याच्यासाठी जनरेटर सेट झाला, फीडर ड्रिंकर, बरोबर, फिडिंगच्या मशीन. शेतकरी बांधवांना पशुपालनाविषयी तुम्ही अजून काय अशा महत्त्वाच्या बाबी आपण सांगा? बरेचदा पशुपालकांना अडचणी येतात की त्यांच्याकडे असलेले पशु यांना देखभालसाठी त्यांच्याकडे पैसे नसतो. मग बरेचदा सावकाराकडनं पैसे घेणे आणि मग त्यांची देखभाल करणे हे होऊ नये म्हणून केंद्र शासनाने एक नवीन परत योजना आणली आहे ज्याला म्हणतो आपण किसान क्रेडिट कार्ड. तर पशुसंवर्धन विषयक किसान क्रेडिट कार्ड मार्फत आपण ह्या पशुपालकांना लाभ देऊ शकतो, ज्यामध्ये 1.6 म्हणजे 1,60,000 रुपये क्रेडिट कार्ड दिलं जातं. त्यासाठी कोणतंही तारण शेतकऱ्यांकडून घेतलं जात नाही आणि जर त्याला 3 लाखापर्यंत ते वाढवायचं असेल तर मात्र कुठल्या तरी दूध संघाशी त्याला संलग्न होणे वगैरे असं त्याला अनुदान आहे. आणि हे जे 1,60,000 कर्ज दिलं जातं याला अत्यंत कमी व्याजदर दिला जातो 7%. आणि जर त्यांनी ते नियमित परतफेड केलं तर त्या 7% पैकी 3% व्याजावर सवलत पण दिली जाते. आणि हे 10 लाख आपल्याला पशुपालकांना द्यायचं इतकं टार्गेट आहे राज्याला आपल्याला. कार्यक्रमाच्या शेवटी आपण शेतकरी बांधवांना महत्त्वाचा संदेश काय देणार आहात? या योजनेसाठी कुठलीही अशी एंडेड नाही आहे आणि जो पात्र लाभार्थी आहे जो डॉक्युमेंटेशन सगळं याला पूर्ण करेल तो यामध्ये भाग घेऊ शकतो. त्यामुळे याला क्वालिफिकेशनची पण तशी हे मर्यादा नाही आहे. त्यामुळे जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त उद्योजक पशुसंवर्धनामार्फत निर्माण होतील अशी या मागची शासनाची भूमिका राहणार आहे. आणि यामध्ये जर आपल्याला काही अडचणी येत असेल तर विभागाचं आपला वेबसाईट आहे, विभागाचा टोल फ्री नंबर आहे, जवळचा किंवा नजीकचा पशुवैद्यकीय दवाखाना असेल, जिल्ह्याचं ऑफिस असेल किंवा पंचायत समिती असेल, आपण कुठेही जावं तिथे आमचे पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी आपल्याला मार्गदर्शन करतील. DPR प्रिपेअर करून देण्यामागे कागदपत्र जे लागतात त्याच्यामध्ये वेगळे ते तयार करण्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला मदत करतील. शेतकरी बंधू भगिनींनो, पशुसंवर्धन विभागामार्फत या सगळ्या योजना राबवल्या जातात, त्याचा नक्की फायदा घ्या आणि ग्रामीण भागातील तरुण शेतकरी तरुण हा स्वतः उद्योजक व्हावा यासाठी या योजना तयार करण्यात आलेल्या आहेत. सरांनी दिलेल्या माहितीनुसार डिपार्टमेंटच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपण ही माहिती घ्या आणि या योजनांचा लाभ घ्या. डॉक्टर प्रशांत भड सर, आपण कार्यक्रमात सहभागी झाला त्याबद्दल पुणे दूरदर्शनच्या वतीने आपले मनापासून आभार आणि आपल्याला शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.